झालं बघा आपली बिन मका एक तुकडं भिजायचं. आता बंद करायला आलोय विहिरीवर. एवढं पाणी 2 दिवसात हापसलं बघा. एवढं आहे अजून पाणी. लय पाणी आहे अजून. 50 फूट विहीर खाली आहे. भिजायचं झालं तुकडं. आता ही बंद करतो आपण. ही पेटी आपली बघितलं. आता बंद करायचं. चिंबूर आवळायचा. वर टाकीला पाणी भरायचं. हे असलं काम आहे निलेश भाऊच्या माग. तुमचं काय चाललंय? झालं का नाही जेवण बिवण? आपण बोट घालून असते बघा हे असं. चिखल लागाय नगन काय नग. पाण्यात उभं राहिलं तरी काय होत नाही. मग आपल्याला तुऱ्या टाकायच्या मापाला आली. 4-5 दिवसात तुराच टाकल. आता वरची जरा बिकाऊ म्हणतोय मका. वरची तिकडं फारटे साईडला तिकडं आहे का शेत, तिकडे जरा विकावं म्हणतोय. लागते ते 4 रुपये खर्चायला. की काय करायचं ठेवून थोडं थोडं आपलं 4-4 रुपये करत जायचं. जनावरांपुरती थोडी ठेवायची आणि बाकीची काय एकूण टाकायची. केली मोटर बंद. आता ही चेंबर पानं आवळायचं. पण पाणी बंद व्हायला बरंच उशीर लागते. तिथनं सेपरेट तुकडा आहे. आता ही एवढं तुकडं राहिले. ही जी आहे दिसते का, ती बारका 6.5 पट्टी आहे. 8-10 गुंठ्याची तेवढीच पट्टी राहिली भिजायची. तेवढं झालं भिजायचं का संपला विषय. लेकते पुरात कांदन पाणी घेऊन जातो. आवळायला पण आवडतं. आधी पलीकडचा चिंबूर खोलून टाकतो. आता काय भिजवायची कपॅसिटी राहील नाही. लय अंगण हिंद दुखायला लागले. 4 दिवस झालं मला पण सुख नाही. सारखं दवाखाना घर दवाखाना घर. जीव भरून गेला ना झोप ना काय. आणि त्या दवाखान्यातल्या वासाने जेवण सुद्धा जायना. लय बेकार. दवाखाना म्हणलं तर नग वाटतंय बघा. आपलं घर काय पण केलं तर ऐकत नसते. घर ते घरच बघा. घरा शेवट पर्याय नाही. तुमचं काय चाललंय? बायको बघा पाणी घेऊन आता आली भिजायला झाल्यानंतर. ती पण माझा हिडिओचा आवाज ऐकून अरे नवरा जिवंत आहे तोपर्यंत जीव लावा. आम्ही लगा तुम्ही आजारी पडलं का नाही ती जीव लावायचा. खायला चारायचं सगळं आणून द्यायचं आणि तुम्ही पाणी सुद्धा पाजना. हे सकाळी कधी गेली दाराव बिचारी. आता येईल मग येईल पाणी घेऊन. काय झोपली होती. पालकडे पडले. सफरचंद खावा म्हणलं तर काय करत. सारा असं गोळ्याचा श्वास येते तोंडात. अंगार झार आहे आता. का खायचंय सांग तुला आणतो. सफरचंद खायचं. तुला काय खायचंय सांग. तुझ्यासाठी काय पण. सफरचंद सफरचंद बर आणू का मग. खासा आलाय ना. 2 त्या दिवशी 2 किलो आणली संपली का. पोरांनी एक 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 बघा तिकडच टाकलंय का वांगणात उचलून लागतो टाकला ती कचरा. अवघड आहे पोरांचं. सगळे खायला ते लेकर 5 आहे. ते सगळ्यांनी एक उचलला का संपले किलोभर. मग का चाललंय. आय 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 जीव भरून गेलाय माझा. तुम्ही आजारी पडला पण तुमच्या आजारपणाने मीच घायला आलो. तुम्हाला न्यायचं आणायचं सोकाच आहे का. नाही भिजवा कांदा नाही तर तिला सोडून भिजवली की. आता मोटर चालू करून गेली की सकाळ धरण चुकलं भिजवली की. नवा ही लसूण पण सुकला या. नाही सुकला अजून. वाला गार लसूण आहे आत ना. ते खुरपायसाठी ठेवलाय त्याला. पोरांनी का गवत आणून दारात खेळते ती. लवाळा आलंय खुरपाय जायते. खुरपायचं नाही या महिन्यात. नाही उद्यावर येईल तेवढं येईल. लोक लय लसूण गावात आले. आधीच खुरपाय पडलं खुरपलं होतं की मग. होय 2-3 दिवस आधी झालता पूस लागायच्या आधी खुरपलं. आता एक तुकडे भिजायच राहिले पण मला भिजू वाटना. मला आता आळस बसली बघा इथंच. इथंच का बसायला लागली. आरती पळतय का. उठत ना
तिकडे बस उठ. सुद्धा सावली. वाट तिकडे काट्यावर बस. इथंच लागलीच बसायला. एवढंच की परिशिव निवांत. मला कटाळा आला म्हणून मी आता बंद केलं भिजवायचं पिठं तकडं म्हणलं. जिंदगी बोलून गेली आधी पांढरागाव. उद्या भिजवायला म्हणलं काय थोडंफार. मला आण माझी आण. काढतो बोट. त्या बोटात उन्हाळ्याचं दम निघत नाही. काय झालं पाणी आणशील म्हणलं आता येईल मग येईल. जाऊ. आता उठली तशी घेऊन आली का नाहीच राहते तिला मी. होय ते बी ते अर्जन भाऊजी आलं तर कुत्री कोणाची पांढरीच राहिली उठली. हं. आमची नाही म्हटलं त्यांच्या घरात शिरली होती वाटतं. होय हं. आमची नाही म्हणाय नाही. म्हणलं की नाही आमची. मग काय म्हणला. तिच्यासोबत कासरा आलाय अडकून ती जवळ आली तर कासरा तेवढा काढून घे. हम्म. कुत्रा आज केलं नाही काय मस्त आपण. असं गिर बसलो असं. तू झोपली नाहीस काय ना. बघू तुझं अंकार आहे का. तास झालं गो ते थोडं झोप गोळ्या खाल्ल्या तर झोपली नाही. ते खेळते जरा झोपच जागी. ती नकट कसं झोपलंय बघा कट्यावर. ते बी खाली बघा वाळू खेळून खेळून आता जाऊन. उशीवर झोपलंय बघा एकटंच जाऊन. खाल्लं का नाही पोटाला काय. त्याने का? सकाळी अरे खणीत राहायचं असतंय पण कुठला जरी काय असलं तर आपल्याला घाबरली पाहिजे. आजार बिजार सगळं. म्हणून म्हणते मला थोडस गोड खाऊ द्या दिवसात. एक तर पदार्थ गोड खाल्ल्याशिवाय मला जमत नाही. लय गोड मला आवडतं. एक तरी काहीतरी खाऊ देत जाऊ दिवसात तुम्हाला. अगं गोड चांगलं नसतंय. माझं पोटच भरत नाही. हे बुरट पोट तुझं. शरीराला का मापाक खायचं पौष्टिक खायचं. का बदाम आणलंय खातीस का. बदाम खाल्ली का तो. किती खाल्ली बदाम. 4 बदाम खात जा. 2 नका होतं या. 4 बदाम. हे कुणी वडलंय का फरशीवर. तेल खडू का काय वडलंय. अंडी खायची सुक्की. पोळी बिळी अंड्याची करून खायची नाही. सकाळी रोज 2 अंडी खात जा. ए पोरे तशी का झोपती उठ. झोपायचं जात झोप आणू शेजारी जा. आता नको झोपू. आता थोडा दिवस राहिला. हा कोण कस काय वेगळा दिसायला काय झालं. कोणात बघितलंच तिकडं पण आमच्याकडे बघते. खराब झालोय का मी. मग पप्पा पहिला असं दुमडायचं आता गुंडी लावली. मग कापतय त्या मग शर्टाला इथं गुंडी लावली तेव्हा. कापतंय म्हणून लावलंय. 2 नारळ आणायला सांगितलं तर कोणाला. अण्णाला कुठल्या. ओळखर. हा हा 2 तसलं नुसतं पाण्याचं 400 रुपयाला एक झाड. 2 आणा म्हणलं 800 रुपयाला. 2 झाड आणि 3 आंबे झाडा नाही सांगितले. कुठला आहे तिथे 2 जळले तिथं इथे करूनच काढला तिथं. तिथं ती 2 आणि 1 शिल्लक राहते ती पुन्हा बघू. 2 नारळाचे कर झालं. कुठं नारळ कुठं बसवायचं. नारळ इथं ही पहिले जळ इथं मोसंबीच्या जागी. मोसंबीचा केला 2 त्याला नीट असते तकडं. आणि ती 3 नारळ खोबऱ्याचे करत येतं. आणि हे 2 पाण्यात आणं. त्याला 2.5 वर्षात फळ लागतं या. हे असतानाच डोक्यात कोणचं आहे. हां लाव तेवढा मग झाडा का नाही. तर मित्रांनो चालू आहे बघा असं. तुमचं काय चालू आहे काय नाही सांगा कमेंटमध्ये.